नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण घरामध्ये सुख समृद्धी हवी यासाठी करण्यात येणारे वैभव लक्ष्मीचे म्हणजे शुक्रवारचे व्रत, या व्रताची विधी तसेच ही पूजा करताना कोणत्या चुका करू नयेत, तसेच याचा योग्य असे व्रतविधी आणि त्याचा लाभ याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वैभव लक्ष्मी व्रत हे सुख, समृद्धी, ऐश्वर आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे या दिवशी अनेक महिला आणि पुरुष हे व्रत अतिशय श्रद्धेने करतात. परंतु पूजेदरम्यान कळत नकळत झालेल्या काही चुकांमुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. घरात सुख समृद्धी टिकून राहावी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून शुक्रवार व्रत विधी करताना या चुका आवर्जून टाळा. 1. वैभव लक्ष्मी पूजेत या चुका करू नका. खोट्या किंवा अपवित्र सोन्याची पूजा करणे. वैभव लक्ष्मी पूजेत सोन्याचे दागिने किंवा चांदीचे नाणे ठेवण्याची पद्धत आहे, परंतु पूजेमध्ये कधीही खोटे म्हणजेच इमिटेशन दागिने ठेवू नका. जर सोन्याचे चांदीचे दागिने नसतील तर त्याऐवजी तांब्याचे किंवा चांदीचे स्वच्छ नाणे किंवा रुपयाचे 60 नाणे वापरा, पण खोटे दागिने ठेवणे टाळा. 2. केवळ लक्ष्मी मातेची एकटीची पूजा करणे. शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा ही नेहमी श्री गणेश आणि भगवान विष्णू यांच्यासोबत किंवा त्यांच्या स्मरणाने सुरू करावी. विष्णूंशिवाय केलेली लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणून पूजेच्या ठिकाणी श्रीयंत्र किंवा वैभव लक्ष्मी यंत्राची स्थापना नक्की करा. 3. अस्वच्छता आणि अपशब्दांचा वापर. लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता आणि शांतता असते. आजच्या दिवशी घरात कुठेही जळमटे किंवा कचरा राहू देऊ नका. तसेच व्रताच्या दिवशी घरात कोणाशीही वाद घालू नका, कोणाचा अपमान करू नका किंवा अपशब्द बोलू नका. 4. तामसी अन्नाचे सेवन आणि व्यसन. ज्या घरात हे व्रत केले जाते तिथे आजच्या दिवशी लसूण, कांदा किंवा मांसाहारी तसेच तामसी जेवण बनवू नये. तसेच घरातील कोणत्याही सदस्याने व्यसन करू नये, अन्यथा घरात अलक्ष्मीचा प्रवेश होतो. 5. शिळा किंवा अपवित्र नैवेद्य. माता लक्ष्मीला खीर किंवा पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य खूप प्रिय आहे. हा नैवेद्य बनवताना स्वतः पूर्णपणे स्वच्छ स्नान करून असावे. नैवेद्य नेहमी ताजा असावा. चुकूनही आदल्या दिवशीची किंवा शिळी मिठाई देवासमोर ठेवू नका. 6. संध्याकाळच्या वेळी झोपणे. शुक्रवारी संध्याकाळीच म्हणजेच प्रदोष काळात घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. त्यामुळे संध्याकाळी घरातील कोणीही झोपू नये. मुख्य दरवाजासमोर दिवा लावून देवाचे स्मरण करावे. आता आपण वैभव लक्ष्मी व्रताची योग्य विधी काय आहे हे जाणून घेऊया. 1. संकल्प. सकाळी सर्वप्रथम लवकर उठावे, स्नान करावे, पांढरे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि मनोभावी व्रताचा संकल्प करावा. 2. संध्याकाळची पूजा. हे व्रत मुख्यत्वे संध्याकाळी केले जाते, त्यामुळे पूर्वेकडे तोंड करून एका पाठावर लाल कपडा अंथरावा. त्यावर तांदळाची रास ठेवावी. त्या तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश स्थापित करावा. 3. दागिने आणि नाणे ठेवा. कलशाच्या पात्रात पाणी भरा. त्यात पाणी भरून सोन्याचा दागिना किंवा चांदीचे नाणे ठेवावे. 4. कथा आणि आरती. लाल फुलं, गंध, अक्षता वाहून वैभव लक्ष्मीची शास्त्रीय कथा वाचावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. 5. प्रसाद वाटप. पूजेनंतर घरातील सदस्यांना आणि सुवासिनींना खीर किंवा मिठाईचा प्रसाद नक्की द्यावा. हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावे. मनात शंका किंवा दोष धरून केलेले व्रत फळ देत नाही. ओम ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्मीये नमः या मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते.
व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे, मनातल्या मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा, त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटेत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेचे अनेक रूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्राने संतुष्ट होते, तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन घ्यावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी. लाल रंगाचे फूल वाहावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटेतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे अचूक फळ मिळते. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारचे दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.